जुईली निखिल लांजेकर. सगळ्यांचं रेझिंग माइंड्स विथ जुईलीमध्ये स्वागत. आपलं बालपण आपल्या पालकत्वामध्ये डोकावतं का? नुकतंच माझ्याकडे एक पालक आले होते आणि ते मला म्हणाले, "माझ्या मुलाला 88% पडले पाहिजेत." आणि मला असं वाटलं, का बरं ते असं म्हणत असतील? मग त्यांनी मला त्यांच्या बालपणीची गोष्ट सांगितली, की जेव्हा त्यांना चांगले मार्क पडले नव्हते, तेव्हा त्यांचा समाज, आजूबाजूची लोकं त्यांना काही येत नाही या भावनेने किंवा या विचारांनी त्यांच्याकडे बघत होते. आणि मग तिथून त्यांची अपेक्षा सुरू झाली, की माझ्या मुलालाही 88% 88% मिळालेच पाहिजेत. मग पुन्हा मला हाच प्रश्न पडला, की आपलं बालपण आपल्या पालकत्वामध्ये कसं-कसं आणि कुठे-कुठे येतंय? म्हणजे पटकन आपण ओरडतो, "अरे, हे करू नकोस. अरे, जरा थांब. अरे, जोरात धावू नकोस. अरे, उंचावरनं उडी मारू नकोस." कुठेतरी ह्याची पाळंमुळं आपल्याच बालपणात अडकली आहेत का? बऱ्याचदा काही-काही मुली मला म्हणतात, "मला ना खरं तर डान्स शिकायला आवडत नाही. पण माझी आई म्हणते, की तिचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं होतं म्हणून तू डान्स शिक." आणि मग मला असं वाटतं, की त्या मुलीला किंवा त्या मुलाला खरंच ती गोष्ट करायची आहे का? त्याला ती छंद म्हणून जोपासायची आहे का? का फक्त त्याच्या आईला वाटतंय, त्याच्या वडिलांना वाटतंय म्हणून ती गोष्ट तो करतोय? पण आता या सगळ्याकडे जाण्याआधी, आधी माझं बालपण आणि माझ्या बालपणीतल्या गोष्टींकडे मला कटाक्षाने लक्ष द्यायचंय. म्हणजे कसं, की मी आता खेळण्यांच्या दुकानात गेले आणि कदाचित माझ्या आई-बाबांनी मला काही गोष्टी दिल्या नाहीयेत किंवा सांगितलंय, "आत्ता तुला हे खेळणं मिळणार नाही. मी तुला महिन्याभराने देईन." पण आता मला माझ्यातलं मूल म्हणतंय, की सेम माझ्या मुलाबाबतीत नाही घडलं पाहिजे. मग मी माझं मूल म्हणेल, ज्याच्यावर बोट ठेवेल ती गोष्ट घेऊन द्यायला सुरुवात करते. आणि मग माझ्या मुलाला सवय लागते, की कुठल्याही टॉय शॉपमध्ये मी गेले किंवा कुठल्याही खेळण्यांच्या दुकानात मी गेले, की जिथे मी बोट ठेवते किंवा बोट ठेवतो तिथून माझे आई-बाबा ती गोष्ट मला आणून देतात. आता ही आणून देण्याची जेव्हा सवय होते, तेव्हा मुलाला पेशन्स, वेटिंग या कन्सेप्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. कारण मुलाला असं वाटतं, की आत्ताच्या आत्ता ही मला गोष्ट पाहिजे आणि मग तिथून किऑस सुरू होतो. मग ही हॅबिट जेव्हा त्रासात त्याचं रूपांतर होतं किंवा याच गोष्टीचा मुलाला आणि पालकाला त्रास व्हायला लागतो, तेव्हा पालकाला लक्षात येतं, की अरे आपलं मूल तर आता हट्टी झालंय. किंवा बऱ्याचदा मूल म्हणतं, की मला तू चॉकलेट दे मगच मी काम करीन. आता ह्याचं कुठेतरी रूट्स जे आहेत, ते आपण पूर्वी काहीतरी गोष्टी केल्यात त्याच्यामधनं ते डेव्हलप झालं आहे, याचा विचार केला पाहिजे. आपल्याला कुठेतरी पॉज घेण्याची गरज आहे. कुठेतरी रिफ्लेक्ट करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे कधी-कधी आपण आपल्या मुलाला अति जपतो का? म्हणजे एखादा मुलगा जर गार्डनमध्ये खेळतोय आणि आपल्यालाच असं वाटतंय तो पडेल. का तर मी कधीतरी लहानपणी खूप जोरात पडलीये. म्हणून मग तो घसरगुंडीवर वर चढला, कीच मी आई म्हणून खालनं ओरडायला सुरुवात करतेय. "हळू-हळू खाली उतर, पडशील तू." अशा सूचना द्यायला लागल्यानंतर मी कुठेतरी त्या मुलाच्या मनामध्ये भीती निर्माण करतेय, की तो पडू शकतो. आणि मग तो पडणार नसेल, तरी त्या तो भीतीने खाली येतो. आणि मग बाकीचे लोकं म्हणतात, "हा घसरगुंडी खेळत नाही?" आणि मग मी त्यांना म्हणते, "नाही, नाही, त्याला खूप भीती वाटते." पण मग ही भीती माझी आहे का त्या मुलाची आहे? हे आपल्याला पडताळण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या बालपणी घडलेल्या घटनांना कुठेतरी पॉज होऊन, रिफ्लेक्ट होऊन, शांतपणे हातावेगळ्या केल्या पाहिजेत. आणि तरच आपलं पेरेंटिंग स्टाईल हे नवरूपातलं असेल किंवा आपलं पेरेंटिंग स्टाईलमध्ये नाविन्य असेल. नाहीतर मग आपल्याच गोष्टी आपण पुढे पास करत राहू. आपण जेव्हा अशा कन्फ्युजनमध्ये जातो किंवा आपल्याला प्रश्न पडतात, तेव्हा आपण इमिजिएटली YouTube, Instagram किंवा रील्स असतील, Facebook असेल किंवा पुस्तकं असतील याच्यामध्ये अडकायला लागतो. आणि या अल्गोरिदमच्या जगात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण जो विचार करतो त्या पद्धतीचे रील्स किंवा आपल्याला त्या पद्धतीची माहिती इमिजिएटली Googleवरनं, YouTubeवरनं अवेलेबल व्हायला सुरुवात होते. पण मला असं वाटतं त्या माहितीतनं कन्फ्युजन निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणजे कसं, कदाचित मी पालक म्हणून माझ्या आत असलेली भीती मुलामध्ये पास करतीये किंवा माझ्या कळत-नकळतपणे ती मी त्याच्यापर्यंत देतीये आणि मी त्याच पद्धतीचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात सांगितलं असेल, की मुलाला फ्रीडम द्या. तर मी त्या पद्धतीने वागायला सुरुवात करते आणि कळत-नकळत माझी पेरेंटिंग स्टाईल जी नाहीये ती व्हायला लागते. जशा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या हॅबिट्स आपण पुढे पास करतो, तशाच कळत-नकळत आपल्या आयुष्यात आलेली ही भीती, काळजी ही आपण आपल्या मुलांकडे पास करत असतो. त्या बाबतीत आपण रिफ्लेक्ट करण्याची गरज आहे. नक्कीच आपल्या आई-बाबांनी आपल्याला खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकवल्यात, की 7 वाजले की आपण देवापाशी बसलो पाहिजे, शुभंकरोती म्हटलं पाहिजे. नक्कीच या गोष्टीही आपण आपल्या मुलांकडे पास केल्याच पाहिजे. पण त्याच बरोबरीने आपली पेरेंटिंग स्टाईल ठरवताना आपलं बालपण तर त्यात डोकवत नाहीये ना, याचं कुठेतरी रिफ्लेक्शन आणि पॉज आपण घेतला पाहिजे आणि केला पाहिजे. सगळ्यांना धन्यवाद. माझा चॅनल सगळ्यांना आवडला असेल, माझा कंटेंट सगळ्यांना आवडला असेल,
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. थँक